गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिपमच्छिन्दराद्याः सौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बहुर्नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री माता पितृभ्यां नमः। ओम नमो जी हेरंबमूर्ति वक्रतुंडा गणाधिपति विद्यार्णवा कला संपत्ति भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझा वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकार परिभक्त रज्जू बंधनाधार प्रेमे संभवोनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसना रस सेविका अगा अर्थलिंग प्रकरण रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंदताल नव रस रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपती गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परी कृपा करुणे सकळा भोजे विकळ आपदा हरियाता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळामांदुस सवे घेऊनी वहन हंस या संतागणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी घेऊन येई महाराजा जिचेनी कृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिंजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावोत ऐशा विनित वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञाना मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलुनी सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती या परी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे तो मोक्षपदाते वर्वोनी काज साधकाते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम पृष्टी लेखणी कवरोनी कर संपुटी ग्रंथा लागी आदरितसे वरद हस्ते स्पर्शोनी मौळी फेडिली सकळ अज्ञान काजळी या परितया बुद्धांजुळी अनन्य भावे नमितो मी जो नरहरिवंशी विजयध्वज धुंडीराज नाम तयांचे साजे तोही पृष्ठी बैसानी सहज ग्रंथा लागी आदरितसे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामयी चित भगवती अनन्य भावे चरणावर्ती भारती तिची अर्पोनिया या परी नमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथा तरी सुरस नितांत प्रेम भरीत दाटवा अहो प्रातिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया अबुद्ध शक्ती मज माझी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभोनी कोडे जगा माझी मिरविता की पहा जैसे काच मण्यास सोमकांत नाव ठेवले त्यास तेणेही शब्दे लाज सोमास वर्वुनी बुंदा डाळीतसे देवी तुमचा शरणागत नर हरिमालू धुंडीसुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आताही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदवाहा जे संत झाले जगद्विख्यात त्यांचे महात्मा वदविले समस्त परिसारासार कथा त्यात उरल्या असती महाराजा जया संतांच्या पायी रत गुरुमूर्ती प्रतापवंत
की ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात जगा माझी स्थापिले, तरी त्याची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी, उद्भवासी बैसवोली सन्निध, कनकासनी यादव वृंद तवते नवनारायण प्रसिद्ध. प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा, अंतरिक्ष तृतीय होय चतुर, महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिप्पलायन, सहावा अभिहोत्र नारायण, सातवा दुर्मिल, आठवा चमस जाण, कर भाजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजा सहज, रमापतीचे पाचारण चोज, दृश्य झाले धवळारी. हरीने पाहताची नारायण, सोडिता झाला सिंहासन, परम गौरविले आलिंगुन, कनकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार, मिळवोनी सकळ अर्चा संभार, सारिता झाला सपरिकर, षोडशोपचारे पूजेसी. हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण, कवण आरती पाचारण, आम्हासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा, की मनी काम वेधला माझ्या, कलित अवतार घेणे ओझा, तुम्ही आम्ही चलावे. जैसे समुच्चये एकमेळी, राजहंस जाती उदधी जळी, तेवी तुम्ही कृपा कल्लोळी. अवतार दीक्षा मिरवावी, येरू म्हणती जनार्दना, अवतार घ्यावा कवणे स्थाना, कवण नामी कवण लक्षणा, जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश, कविनारायण जो का प्रत्यक्ष, तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष, जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष, तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष, महाराज नामे तो गोरक्ष, जगा माझी मिरविजे. या पर्यंतरिक्ष नारायण नाम, तो जालिंदर मिरविजे प्रकाम, त्याचा शिष्य भक्तिद्रुम, प्रबुद्ध नामे कानिफा. या परी पंचम पिप्पलायन प्रकाम, मिरविजे जगी चरपटी नाम, अभिहोत्र जो योगद्रुम, मिरविजे जगी नामे नागेश. या परी द्रुमिल अतिसमर्थ, जगी मिरविजे भरतनाथ, आणि चमस नारायण जगविख्यात, रेवण नामे मिरविजे. नववा जो करभाजन, तो गहिनी ऐसे मिरविजे नाम, ऐसे अवतार मही कारण, दीक्षेप्रती मिरवावे. म्हणाल एकटपणी वास, करणे सांगता महाकलीस, तरी तुम्हा सवे अवतारास, बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस, तो पुढे होईल तुलसीदास, आणि शुक महाराज तो ब्रह्म भास, कबीर भक्त होईल तो. या परी जो व्यास मुनी, तो जयदेव होईल महाप्राज्ञी, आणि उद्धव माझा प्राणाहुनी, आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जांबुवंत, जो नरहरी होईल नितांत. प्रत्यक्ष तो बलराम भ्रात, पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन, ज्ञानदेव नामे मिरवीन, आणि धवलारी जो पंचानन, निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन, जो स्वनामी मिरविल सोपान, जी योग माया मान समोहन, ती मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञिक हनुमंत, तो रामदास होईल महाभक्त, आणि कुब्जा दासी माते रमत, जनी जनात होईल की. ऐसे असो ऐसे समुच्चय करून, कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणून नारायण, पुढे बोलत प्रश्नाते, म्हणती महाराज सर्वज्ञ मूर्ती, आम्हा सांगता जन्मस्थिती, परी कवन स्थानी केवते युक्ती, व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण, की दीक्षेचे भविष्य पुराण, पूर्वीच कथिले पराशर नंदने, महामुनी व्यास तो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी, ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी, आपाप काही उरले असे, ते जीवदशे वाचोनी सत्य, महाराजन पावे उदय, तरी ते ठाई ठाई केवते वीर्य, त्याचे ठाय ऐकावे.
उपरी चरवसू यांनी असता वीर्य गळले उर्वशी पाहता ते शरस्तंभी दुरोणी द्रवता आदळता झाले त्रिभाग यमुनेत वीर्यबिंदू द्रोणाकाठी पडताची झाले त्रिभाग शेवटी दोन भाग द्रोणापोटी एक जळी पडियेला असो पर्ण द्रोणात जो भाग पडला तो तत्काळ द्रोण कुपी जन्मला परी जळात जो भाग पडला तो ग्रासिला मत्सीने तरी ते मत्स्योदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी जीव दशे वीण गर्भवंशोदय होत नाही महाराजा तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्योदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा या परी शिव कामावरी कोपोन तृतीय नेत्रीचा काढोनी अग्न महास्मर केला भस्म तेणे ऐसे ग्रंथ बोलती परी तो काम द्विमूर्धनी बैसला आहे वीर्य प्राशन करुनी तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवले या परी कुरुवंशी जन्मे जय नाग सत्री आवाहन केले आहे तया वंशी महान पाहे बृहद्रस्त राणा मिरवेल तो मही लागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे या परी ब्रह्मवीर्य सहस्रेंशी ऋषी निर्मिले सहस्त्र88 तेव्हा वीर्य रेवा 83 रेवे माझी पडियेले ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवा 83 तेने व्यापोनी जीव दशेसी देहा लागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजय नामाने रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे तेची वेळी आणि करेत सर्पिणी मौळी अकस्मात पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जाणपा तो जन्मे जयाचे नाग सत्रात नाग आहुती विप्र देत ते वेळी अस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्ती रत्नमुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणवणी अच्छादी महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी 9 मास लोटले असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होनी मुक्त तरी अविहोत्र नारायण तेथ संचरीजे महाराजा वीर्य अंडज पात्र सांडुनी गेली आहे तक्षक नंदिनी तो वडाच्या पोखर स्थानी अद्यापि आहे महाराजा तरी तेथे अविहोत्र प्रवेश करता सत्पात्र वट सिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुर्वाळील मच्छिंद्र जती ती वरदहस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय परी ते भविष्य कारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल तेथे हरिजो नारायण शीघ्र संचरोनी दीक्षा कारण गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे या परी मृडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले परी दक्षात्मजेची रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्टी तेने धडाडोनी कामपाठी इंद्रिय द्वारा द्रवला तो परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी काम द्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो मग रगडोनी चरणांचे छिन्नत्व केले रेताचे ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भाग वरियेले ते 60 सहस्त्र रेत प्रमाणासी जीवदशापत्य वालखिल्य ऋषींशी झाले परी एक बागासी वीर्य आहे तैसेच ते लज्जायुक्त होऊनी केरा सहसांडिले भागीरथी जीवनी तयातुनी एक भाग जाऊनी कुश भेटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निकळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचारावे तेणे तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवणी जगविख्यात
दीक्षे लागी विराजावा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंथ विमुक्त झाला. अति बळे करुनिया एक भाग घटी पडता. अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महिवर्ता कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी उर्वर्षी. भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी. अंगणी ते ठेवले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडले भरतरी आत. ते कैलिक पाहुनी भविष्याते. भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रे संगी. द्रुमिल नारायण प्रसंगी संचरोनी रेतांगी. भरतरी नामे मिरविजे. या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी. दिग्गज ठेला महिते शैनी. ते सरस्वतीचे उद्देशे करुनी विधी वीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकरणात पडताची झाले बिंदुयुक्त. तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त. महिवरती पडिले तयावरुनी व्याघ्र चाली. चालता भेदले पाऊली. तया पादसंधीत तनु ओतिली. जीवदशा त्रीची तैसा गजकर्ण श्रुती कारण. प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न. तया नामाभिधानी प्रयत्न. कर्ण कानिफा मिरविजे. या परी गोरक्षाची हतवटी. पडता वाळवंटाचे पोटी. कर्दम पुतळा करिता जेठी. अभिमंत्रोनी भविष्यांतर. मंत्र शक्ती विष्णुवीर्य. आव्हानिल्या पुतळामय. ते करभाजने संचराया. जीवदशा मिरवावी. ऐसे सांगूनी रमा रमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नमना नमन करोनिया उठले ते. असो भगवंते श्री नवनारायण. पाहती मंदिराचळ मौळी स्थान. श्री शुकाचार्य समाधी पासी जाऊन. समाधी ते वरियेले. नवसमाधी मेरू पाठारी. 10वी समाधी शुक्र ऋषीश्वरी. असो ते दाही स्थूळ शरीरी. पुढे तेथोनिया निघाले. या परी शुकवीर्याचे कथन. बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन. कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्तीची कथामृतांत वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त. त्यांची कथा ऐकावी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला. एक मच्छीने प्राशिला. तव कवी नारायण संचरोनी वहिला. गर्भ लागला वाढीसी. दिवसानुदिवस 9 मास. मच्छीने लोटले जलोदरास. पुढे प्रसूत अंडज सुरस. यमुना जळी वावे जो. तो तेथे एक कथा वर्तली. श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवासी म्हणे कृपा सावली. अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र. तो मज द्यावाजी पवित्र. तेणे करुनी मी चिर. सनातपणे मिरवेंजी. शिव म्हणे उमे ऐक. मी मंत्र उपदेशी न सकळीक. परी एकांत ठाव अलौलिक. ऐसा जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान. तरी महिवरी शोधू आपण. ऐसे ऐकता दयाधन. अवश्य तिथे म्हणतसे. मग सिद्ध करुनी नंदिकेश्वरी. हिंटा स्थाने महिवर. शमोनी वर्तता उमा ईश्वर. यमुने तटी येऊनी पोहोचली. मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनी. ती नंदी ठेवूनी तटावरती. उभयता उतरुनी यमुने सरिती जवळ काठी बैसली. तो यमुना तट एकांत. तेथे मनुष्याची न मिळे जात. असे पाहुनी शुद्ध एकांत. ते स्थानी ईश्वरासी मानले. परी तो मच्छोदरात. कवी नारायण नेणोनी त्यात. पार्वती ते उपदेशित नाथ. मंत्र संजीवनीसी. तिथे तो मंत्र उपदेशिता. मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्द गर्भी तत्वता. मच्छिंद्राने ऐकले परिग्रहणची झाले. तेणे करुणी ज्ञान प्रगटले. मी तू पण सर्व सरले. सर्वची ब्रह्म सनातन. असो शिव पार्वती ते पुसून.
की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खूणते माते बोलून दावी अपर्णे तू ऐसे शिवतीस पुसता तो आधीच मच्छेंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरवेल आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार नग नोहे हेमची सार आब्र ब्रह्म भुवनापासून ऐसे शिव ऐकता वचन जळी पाहे चाकाटोन तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराजा तू आहेस येथे तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया परी हे फारची झाले अपूर्व पुढे ऐकू आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी तरी तुझ जन्म झाली या पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सचिन्न ऐसे बोलूनी आदिनाथ स्वस्थाना गेला पर्णे सहित येरीकडे गर्भ मच्छोदरात तोची मंत्र झोकीत असे या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळ समयास अंड सोंडुनी जळ तटास मच्छी गेली जळोदरी असो अंड सांडुनी तीरास मच्छी गेली जळोदरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना तेरी महाराजा तव तेथे समय काळी बकपक्ष्यांची उतरली मंडळी मीन वेचावया यमुना जवळी निजगणा सहित संचरले तो अकस्मात मित्रात्म जातटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी मग सर्व मिळवणी चंचुपुटी खाद्य म्हणून भेदी ते चंचुपुटांची भेद वज्र तेने अंड झाले जर्जर द्विशकल होली सत्वर महीवरी आदळले परीवरील शकल मही पडिले मही खालील शकलात बाळ विदेही जैसा अर्क उदक प्रवाही एकी उरला रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट ते न्याहाळिता चकचकाट पाहून या पळाले ते असो सकळ शुक्तिका रत्नाकर आत मुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र असता तमारी कन्या तीर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट तो आत रत्न तेज स्फुट बाळ रम्य देखला परी जो सविता मग चित्ती द्रविली मोह ममता म्हणे बाळ हे कोमळ तत्वता या ते भक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामिक मूर्ती बाळ नाही तू वो सदनाते अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छेंद्र ऐसे याते कामिक मूर्ती याते नाम जगा माझी मिरविकी अरे हा दक्ष योगेंद्र जेठी तारक नौका महिपाठी तरी तू संशय सोडून पोटी सदनाने महाराजा ऐसे देव वागुत्तर रत्न कर्णपुटके होता भूषण मग ते दृढ करुणी जतन हृदय संपुटी पाळी तसे महाविश्वासाचे पाठी आधीच मोह नांदेल पोटी आनंदाची अपार दाटी आनंद पात्री गेलावे तैसे पयाचेनी पात्री धृत शर्करा होय मिश्रिती तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना ही दरिद्राचे सुरवाडास मनी पेटली राजहंस ते गज शुंडीची माळा ग्रीवेश सुख का वाटले जाईना की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळीमा निशा आहे त्याचा सुतमित्राचा होता उदय मग तेथ चिंता कासया की कवडीसाठी वेचिता प्राण ते मांदूसची लागली सुखधन की मृत्यूभयाचे असुख मानून चित्त जडे चिंता साकडी तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता मग चिंता निशीचा आनंद सविता प्रभे लागी हेलावे मग स्नेह कवचे कर संपुटी तो ये नाणीला बाळ जेठी हृदयी वाहुनी कामिक पोटी सदनी आणिले तयाते
शारद्वता नामे सुंदरा नारी ओपिता झाला तिचे करी म्हणे साजणी वंशाधारी सूत मिरवी लोकात की पाहे पापूर्ण भरोसा की राधा तनय कर्ण जैसा तरी तो पुढे राजमांदुसा जगा माझी आव्हानी तन्याय भाग्योदय सर्व सुखशयनी पहुडावे आहा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छंद्र मग कामिका हाती सुढाळ सुता नवरत्नांच्या समपाहता परम आनंदली शारद्वता बाळ कवळीला स्नेह मेळी स्नेहे धरिताची पयोधरी पय दाटले अति पाझरी तैसे सोम तेज करी सोमकांत द्रवतसे असो कुशांचे मंडन स्नेह भावे होता संगोपन मग बाळ जठर पिंडीचा अग्न पय पाहुनी स्वीकारी ते स्नेहाचा ओगबाणे बाळ अंगीकारोनी मार्जने तप्तोदकी घालूनी स्नाने पाल खाते हलवितसे आधीच नामे शारद्वता त्यावरी अपत्य कामी कांता तेथे बाळ मोह काम द्रवता कवण रीती वर्तावे आधीच असता मरवेली त्यावरी पर्जन्य वृष्टी झाली मग तो हेला वालवलव पावली कवणासी वर्णवे ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काही सेमिती 5 वर्षे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरवला तव कोणी एके दिवशी सुदिनी उदयीस भूमीसी पिता म्हणे तमारी कन्येसी चला जाऊ ये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथा कृतांत भगिनी ती रायेत मगा जळोदरी संचारोनी तात मच्छ बाळा आव्हानी तसे तव जाळ्या सवे मीन धाडी आतुल्या ओढी करसंपोटी बाहेर काढता कामिक जेठी मही मिनाते सोडी तसे मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वेचोनी साठवी या मीना ऐसे वदोनी कामिक पुन्हा जळा माझी संचरे येरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात आहा मातुळ कुळाघात कामिका ताता मांडिला तरी आपण असता ऐसी राहटी बरवेपणे पाहता दृष्टी तेहे योग्य नवे कर्मपाठी उपकारा मिरवावे पूर्वी अस्तिके मातुळ कुळा रक्षिले आपले तपाचेनी बळे राव बोधनी सत्रपाळ नागकुळा वाचविले मग एक एक मत्स्य वेचोनी प्रवाहा मेळवी जीवना लागोनी ते कामिक ताते दृष्टीने पाहोनी परमचित्ती शोभला जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवानळ तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाडी की मेघमंडळाचे दाटी चपळापती तेजावटी तैसा धडाडोनी क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढता मीन बहुश्रम जाणसी तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडतासी कैसा भिकारी खासील काय उदरांतरी भीक मागो दाशील ऐसे कुणी कामिक वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षान्न दोष त्यासी काही नसे तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास येरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला येरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवणी गमन करीत भ्रमण करता अद्वैतवनाथ सुढाळ जागा दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला ते तीव्र तपगा शुचिस्मिता मंत्र दृष्टी अद्वैतवनात लोह कंटक पादांगुष्ठात देवनी तप करतसे ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देवनी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरी भजनी मिरवला शरीर क्लेशा देवनी दान ईश्वरी वेद तनु मन प्राणे तेणे अस्थि पंजरावरून त्वचा तितकी मिरवितसे तपे भक्षिले सकळ मास परी लागन लागे अस्थि त्वचेस मास भक्षोनी सकळ भागास वृद्धी रस सकळ आटिले नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार्पा सरिती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने अस्थि त्वचा व्यक्त होऊनी शिरा दिष्टी चांगुलपणी सर्वांग गेले वाळूनी काष्टापरी मिरवितसे ऐसे क्लेश असंभावित मच्छिंद्र अंगी जाणवत तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला
संचरोनी देवालयी स्थविता झाला उमाराया हे दक्षदा माता करुणालया दिगंबरादि पुरुषा कामांतका फणीवेशका वृंदभूषणा कैलास नायका अपर्णा निधाना कामांतका वृषभारोहणा महाराजा हे सकळ दानवांतका देवाधीश उमाकांता प्रलय रुद्रा त्रिपुरातका शूळपाणी महाराजा शंकर नामाभिधानी पंचवक्त्रा त्रिनयनी भस्मधारण उमारमणी नरकपाळा विराजसी ऐसे स्तुती से वाग्रत्न दत्त अर्पिता माळा करून तेने तो शोनी काम दहन प्रत्यक्षपणे मिरवला प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी यजिता झाला दत्त मंगालिंगोनी प्रेम भरिता निकट आपण बैसला योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुस्ता झाला दत्ता तेनेही सांगोनी क्षेम वार्ता शिवसुखा पोचले या परी बोलता झाला दत्त की बद्रिका श्रमी कानन बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुवा मग अवश्य म्हणून उमारमण उभयता पाहू चालले कानन परी ही वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळूनी येत घरी लघु शंके मूत्रधारी मांजूस घट लागत असे की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरूची सावली देवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी की या जमृता टाकल्या बाहेरी हिरा ठेवली नेतगारी देवी दत्तात्रय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने असो ऐशा लाभ भावना उभयता रमती मच्छिंद्र बद्रिकाश्रमा नाना तरु प्लवंगमा अपार चिन्हे पाहती सूर तरु पोफळी बकुळ चंपक कर्दळी गुल छबू गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या की सहज पाषाण ढाळिता महिसी दैवे आतुडे हस्तपादांसी देवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्त वासना उद्भवली ऐसे वर्णिता पार तरु तरी बद्रिकेचा फार शेजारू कानना महा निकट मंदारू मंद्रावळ शोभला तयावरुणी वर्षत तोयधर मणी कर्णिके अपार नीर ती भागीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली मग तेथ ओघ धरून उभयता करते झाले गमन असो मच्छिंद्रा कारणे निजदृष्टी पाहतील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडीसुता ग्रंथा माझी मिरवले धुंडीसुत नरहरिवंशी मालू वदे कवित्वासी निमित्त मात्र नरहरि कृपेसी तोची बोल वी ज्ञानेश स्वस्त श्री भक्ति कथासार संमत गुरु शिकावती न्यागार सदा परिशुद्ध भाव चतुर प्रथमाध्याय गोड़ा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 1:157 श्री कृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त गोरक्ष जलंधर चरपटाश्च अडभंगकानिप मच्छिंद्राद्याः सौरंगी रेवाणक बत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धाः श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी निरंजन।